काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितो भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं योगिनींना समजावून सद्गुरु गाणगापुरात गेले। देहानी ते गाणगापुरी होते, तरी गुप्त रूपानी ते वाडीमध्ये होते आणि याची प्रचिती ते गुप्त रूपानी तिथे आहे याची प्रचिती तुम्ही चमत्कार म्हणू शकता। वाडीमध्ये काय घडलं तर शिरोळ नावाचं जे शेजारी गाव आहे, त्या गावातला एक ब्राह्मण ज्याचं नाव गंगाधर, हा अतिशय ज्ञानसंपन्न आणि हुशार होता, विद्वान होता। त्याची पत्नी ही पतिव्रता होती, ती पण कर्ममार्ग दोघं जण आचरत होते। पण गतजन्मीच्या पापामुळे ती वांझ, म्हणजे तिला संतती नव्हती। संतती नव्हती म्हणजे संतती होऊन मृत व्हायची, अशी तिला 5 मुलं झाली, 5ही गेली। त्यावेळेस तिने कर्मविपाक सांगणाऱ्या विद्वान ब्राह्मणांच्या सभेमध्ये हा प्रश्न विचारला होता की माझे दोष काय आहेत। त्यावेळेस त्या ब्राह्मणांनी तिचा गतजन्मीचा दोष सांगितला की मागच्या जन्मी शौनक गोत्राच्या ब्राह्मणाकडनं तू द्रव्य उसनं घेतलं होतंस, कर्ज घेतलं होतंस, पण त्या ब्राह्मणाला तू ते परत केलं नाहीस। त्यांनी तुझ्याकडे बऱ्याच प्रयत्नांनी मागितलं, पण तू त्याला द्रव्य दिलं नाहीस आणि तो लोभी ब्राह्मण त्या द्रव्यामुळे त्यांनी आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्यानंतर तो पिशाच्य होऊन तुझ्या मागे लागलाय। तुझ्या गर्भामध्ये अंकुश आल्यानंतर तो त्याला तिथेच मारतो, म्हणजे तुला ही पिशाच्यवाद आहे। मग तिने याकरता उपाय काय असं विचारल्यानंतर, कारण तिने अनेक यज्ञ यागादी कर्म केली, जप अनुष्ठान उपास तपास केला, पण काही साध्य होईना। त्यावेळेस ते ब्राह्मण सांगतात की हे बाई, तू औदुंबराची सेवा कर। कुठे तर कृष्णेच्या पश्चिमेला पंचगंगेच्या तिथे, म्हणजे वाडी, त्या ठिकाणी औदुंबर वृक्ष आहे। त्या औदुंबराला प्रदक्षिणा घाल, तिथे पापविनाशिनी तीर्थावर स्नान कर, औदुंबराच्या तिथे सद्गुरूंच्या जो पादुका आहेत त्याच्यावर अभिषेक कर। असं 1 महिना करायचं आहे आणि नंतर जो मागच्या जन्मी शौनक गोत्राचा ब्राह्मण होता, तर तू या जन्मी एखाद्या शौनक गोत्राच्या ब्राह्मणाला बोलवून त्याला 100 म्हणजे 100 मुद्रा म्हणा काय म्हणा, पण ते द्रव्य दे। त्यावेळेस ती म्हणते मी उपास तपास खूप करीन, मी शरीराला कष्ट खूप देईन, पण द्रव्य देणं शक्य नाही, माझी परिस्थिती नाही। तुम्ही सांगता एवढं द्रव्य मी कधी बघितलंही नाही। उपास तापास सेवा शरीर कष्ट हे मी सहन करीन,
पण द्रव्य देण्याची माझी ऐपत नाही. ते ब्राह्मण म्हणतात मग बघ बाई तू. मग ब्राह्मण तरी तिला म्हणतात, विप्र म्हणती ऐक बाळे, हे बाई आता ऐक, तू ते द्रव्य इतुकेनं मिळे. जर तुला एवढं द्रव्य मिळालं नाही, तू म्हणतेस तुझ्याकडे एवढं द्रव्य नाहीये, तू एवढं द्रव्य देऊ शकत नाहीयेस, तर बाई एक काम कर, मनापासून सद्गुरूंची सेवा कर. सेवा करियो मन निर्मळे, गुरुचरणी तू आता. सद्गुरूंच्या चरणावर, सद्गुरू गाणगापूरला आहेत पण त्यांच्या पादुका या औदुंबर वृक्षाच्या खाली आहेत, त्यांची सेवा कर. तुझ्या पापाची निष्कृती झाली आणि ते सद्गुरू करू शकतील, कारण औदुंबराच्या सान्निध्यामध्ये सद्गुरू आहेत, त्यांचा वास तिथे आहे, तो कृपाळू आहे. हे ब्राह्मण सांगतायत, विद्वान ब्राह्मण सांगतायत, निष्कृती तुझ्या पापासी श्री गुरु करीत परियेसी. तुझ्या पापाची निष्कृती सद्गुरू करू शकतील. औदुंबराच्या सान्निध्यामध्ये त्यांच्या पादुका आहेत, त्यांचा तिथे वास आहे. औदुंबर सान्निध्येसी वास असे निरंतर, नेहमी त्यांचा वास तिथे आहे. तो कृपाळू भक्तांसी, तो भक्तांचा कृपाळू, तो कृपासागर, तो करुणाकर. कोण? सद्गुरू. निवारील ब्रह्महत्या दोषाची, तोच तुझ्या ब्रह्महत्येच्या दोषाचं निवारण करू शकेल, बाकी कोणीही नाही. तुझ्याकडे पैसे नाही म्हणतेस, तू द्रव्य एवढं देऊ शकत नाही म्हणतेस, तर मग मात्र तू त्या औदुंबराच्या तिथे सद्गुरूंचा वास आहे, त्यांची सेवा कर, तेच तुझ्या ब्रह्महत्येचं निवारण करतील. आणि जितकं तुला शक्य असेल तेवढं द्रव्य गुरूंच्या आशीर्वादाने दान कर. ते ब्राह्मणांचं बोलणं ऐकल्यानंतर त्या ब्राह्मण स्त्रीला आनंद झाला. वा 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 वा, माझ्याकडे खरंच द्रव्य नाही, पण हा पर्याय यांनी दिलाय. गुरु माझ्या ब्रह्महत्येचे दोष निवारण करतील हे यांनी मला सांगितलंय. ताबडतोब गेली आणि जेथे सद्गुरूंचं स्थान होतं त्या वाडीला, औदुंबराला, कृष्णेच्या पश्चिमेला पंचगंगा नदी संगमाच्या तिथे पोहोचली. स्नान करुणी संगमाशी, संगमावर स्नान केलं. पाप विनाशिनी तीर्थावर विधियुक्त स्नान केलं. 7 वेळा औदुंबराचं स्नपन केलं, औदुंबरावर पाणी शिंपडलं आणि मग औदुंबर प्रदक्षिणा केल्या. मग काम्यतीर्थावर स्नान केलं आणि मग सद्गुरूंच्या चरणाची, सद्गुरूंच्या पादुकांची तिने पूजा केली, त्यांना नमस्कार केला, पुन्हा प्रदक्षिणा केल्या. असं तिने सलग 3 दिवस केलं. 3 दिवस तिने असं केलं. पाप विनाशिनी तीर्थावर स्नान करावं, औदुंबराचं स्नपन करावं, गुरूंच्या पादुकांचं स्नपन करावं, काम्य तीर्थावर जावं, गुरूंच्या पादुकांचं पुन्हा पूजन करावं, काम्य तीर्थावर स्नान करून औदुंबराला, सद्गुरूंच्या पादुकांना प्रदक्षिणा माराव्या. 3 दिवस उपवास केला. 3 दिवस अशा प्रकारचं ब्राह्मणांनी सांगितलेल्या प्रकारे अनुष्ठान केलं. येणे परी दिवस 3 दिवस अनुष्ठान झाल्यानंतर ती ब्राह्मण सेवा करत होती, पादुकांची सेवा करत होती, औदुंबराची सेवा करत होती. आणि तेवढ्यात
तो ब्रह्मराक्षस आला विप्रतिया स्वप्नी. तो 3 दिवस ती ही सेवा करत असताना तिच्या स्वप्नामध्ये 3 दिवस तिने अशा प्रकारे सेवा केल्यानंतर तिच्या स्वप्नामध्ये तो ब्रह्मराक्षस आला आणि त्यांनी द्रव्य मागितलं. माझे 100 घेतले होते ते मला परत दे, आणि जर तू मला दिले नाहीस. हा स्वप्नातला संवाद आहे. स्वप्नामध्ये हे 3 दिवस पूजा झाल्यानंतर, 3 दिवस सेवा झाल्यानंतर त्या ब्राह्मणीला स्वप्न पडलंय. स्वप्नामध्ये तो ब्राह्मण येऊन तिच्याकडे आपले पैसे मागतोय, आणि जर समजा तू हे पैसे दिले नाहीस तर तुझा प्राण घेईन, तुझ्या वंशाला वाढू देणार नाही, तुला निर्वंश करी. वाढो न देई अवधारा, अद्यापि जरी न देसी, अजून जरी तू पैसे दिले नाहीस, आतापर्यंत गेलं ठीक आहे, पण अजूनही जर तू पैसे दिले नाहीस तर तुझा प्राण तर घेईनच, तुझ्या वंशाला तर वाढू देणार नाहीच. असं तो ब्राह्मण पिशाच तिला स्वप्नात सांगतोय. अगं उगाच तू उपास तापास करतेस. तो ब्रह्मराक्षस, तो ब्रह्मसंबंध, ते पिशाच तिला सांगते तू उगाच उपास तापास करते, तुझ्या वंशात पुत्र होईल कसा? तू हे उपास तापास करते, ही सेवा करते, माझे पैसे दे तर तुला मुलं बाळ होतील. तू हे उपास तापास करून होणार नाही. आणि तिला मारायला धावलाय स्वप्नामध्ये. भयचकित ते वनिता, ती ब्राह्मण स्त्री घाबरली. अहो स्वप्नामध्ये ब्रह्मराक्षस समोर उभा आहे, ब्रह्मसंबंध पिशाच समोर उभा आहे. ते सरळ सरळ सांगताय की तुला मुलबाळ होणार नाही, तुझा वंश मी खतम कर, तू घाला उपास तापास करतेस. घाबरली ती. भयचकित ते वनिता, घाबरलेली ती स्त्री त्या औदुंबर वृक्षाच्या झाडामागे लपायला गेली. त्याला घाबरली ती. अहो स्वाभाविक आहे, पिशाच्य समोर आहे, घाबरणार. ती त्याला घाबरली, औदुंबराच्या पाठीमागे लपायला गेली. आणि तिने काय बघितलं तर आमचे साक्षात गुरुदेव तिथे बघितले. हे गाणगापूरला, पण जाताना शब्द दिलाय, त्याची ही प्रचिती आहे. भयचकित ते वनिता, औदुंबरा आड निघता, तव देखिले श्री गुरुनाथा. तेव्हा तिने त्या सद्गुरूंना बघितलं आणि मग त्यांच्या पाठीमागेच लपली. आता हेच मला वाचवणार आहेत. तया पाठी निघाली, त्यांच्या पाठीमागे जाऊन उभी राहिली. त्यांनी तिला आश्वासन दिलं, घाबरू नको, मी आहे ना. सद्गुरू आहेत, गुरु महाराज आहेत. तिने अत्यंत श्रद्धेने एकाग्रतेने 3 दिवस सेवा केलेली आहे. ते म्हणतात घाबरू नकोस, मी आहे. आणि त्या ब्राह्मणाला मारायला धावली. त्या ब्राह्मणाला विचारतात, का रे बाबा, या स्त्रीला तू मारायला का धावतोयस? हा, काय केलं हिने? तू हिला का मारतो? हा, रागाने विचारलंय त्या पिशाच्याला. अभय देवनी नारीसी, वारिता झाला ब्राह्मणासी, पुसतसी श्री गुरु तयासी, का मारीसी स्त्री? अरे तुझ्या स्त्रीला का मारतोय? तेव्हा तो विप्रो, ते ब्रह्मपिशाच
विपरी त्यांनी हात जोडले, त्यांनी ओळखलं सद्गुरू आहेत. तो म्हणतोय मागच्या जन्मी आपणाकडनं हिनी द्रव्य घेतलं होतं. जी हकीकत आहे ती सांगितली आहे. मागच्या जन्मी हिनी माझ्याकडनं द्रव्य घेतलं होतं, ते द्रव्य मला परत केलं नाही आणि त्या द्रव्यामुळे मी माझा जीव सोडला. त्या द्रव्याकरता माझा प्राण गेला. काय तुम्ही विचारता का मारतो? अहो, या बाईनी मागच्या जन्मी माझ्याकडनं द्रव्य घेतलं होतं, ते तिने परत दिलं नाही. त्या द्रव्यामुळे माझा प्राण गेला. मग मी का मारू नये हिला? तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही सद्गुरू आहात. असा पक्षपात तुम्हाला शोभत नाही. तुम्ही पक्षपात करू नका. ती तुमची सेवा करते आहे, ती तुमचा जप करते, ती अनुष्ठान करते आहे, म्हणून तिची बाजू घेऊन हा पक्षपात बरोबर नाही. तिने माझं द्रव्य घेतलं होतं, ते परत दिलं नाही आणि त्या द्रव्यामुळे माझा प्राण गेलाय. तुम्ही यतीश्वर आहात, तापसी आहात, सगळं मान्य आहे, पण असा पक्षपात तुम्हाला शोभत नाही बरं. असं ते ब्रह्मपिशाच सद्गुरूंना सांगताय. त्याचं ते बोलणं ऐकलं, मग सद्गुरूंना राग आला. स्वाभाविक आहे, माझ्या सद्गुरूंना तो पक्षपाती म्हणालाय. मग पक्षपाती म्हटल्यामुळे सद्गुरूंना राग आला. अरे, तू जर माझ्या भक्तजनांना उपद्रव देत असशील तर तुला शिक्षा करणार. हा पक्षपात नाही आहे. माझ्या भक्तजनांना त्रास व्हायला नको, तू त्यांना त्रास देत असशील तर तू ते शिक्षा करू आपण. आम्ही सांगो येणे, आता मी सांगतो त्याप्रमाणे जर तू ऐकलंस तर तुला सद्गती होईल, तुझं पिशाच्यत्व जाईल. ती जी काय देत असेल त्याचा स्वीकार कर. जे काय तिच्या, आता तिच्याकडे तुझ्याकडनं घेतले एवढे पैसे नाहीत, पण तिच्याकडे जे काय आहे ते ती देते आहे, त्याचा स्वीकार कर. आणि जर का समजा तुझ्या लक्षात येत नसेल तर शिक्षा करेल. तू ती जे काय देते ते घे आणि इथून निघून जा. जे काय देईल विप्र वनिता तू अंगीकारावे सर्वथा. सगळ्या दृष्टीने त्याचा तू अंगीकार कर. जरी नाही तुझ्या मनात जरी नसेल तरी आता इथून जा. तिची ऐपत नाहीये तेवढं देण्याची, त्यामुळे ती जे देते त्याचा स्वीकार कर आणि इथून चालता हो. सद्गुरू त्याला सांगतायत, आम्ही आमच्या भक्तांचं रक्षण करणारच, त्यांचा वंश वाढवणार. जर का तू पुन्हा आलास, लक्षात ठेव. सद्गुरूंनी त्याला रागाने सांगितलंय की आम्ही आमच्या भक्तांचं रक्षण करणार, त्यांचा वंश वाढवला. जर तू पुन्हा इथे आलास तर तुला शिक्षा करू, हे ठाम सांगितलंय ब्रह्मपिशाच्याला. ऐकोनी शिष्या सद्गुरूंचे वचन, सद्गुरूंचं ते बोलणं ऐकलं, पिशाच्याने ओळखलं आता काही पर्याय नाही. मग तो हात जोडतोय.
ते पिशाच हात जोडतंय, स्वामींना माझ्या नमस्कार करतंय, माझ्या सद्गुरूंना नमस्कार करतंय आणि म्हणतोय, स्वामी तुमचं चरण बघितलं, तुमचं दर्शन झालं, माझा उद्धार तर करा. ऐको आणि श्री गुरुचे वचन, श्री गुरूंनी सांगितलेलं ऐकलं त्यांनी. त्याला कळलं की आता हे सांगतात ते ऐकण्यातच शहाणपण आहे, आपला उद्धार करून घेणं आहे. त्यांनी सद्गुरूंचं बोलणं ऐकलं, सद्गुरूंना नमस्कार केला आणि सांगितलं, सद्गुरू तुमचं चरण कमल बघायला मिळाले, माझा उद्धार करा. ज्या पद्धतीने तुम्ही सांगताल त्या पद्धतीने मी वागेन आणि मग मला उद्धार गती प्राप्त होईल. तुम्ही सांगाल तसं मी वागेन, पण मला उद्धार माझा होईल. तेव्हा सद्गुरू म्हणतात, विप्रवनिता भावेसी करील कर्म 10 दिवशी गती होईल तुझं. बघ तुझं काही कर्म झालेलं नाही आहे, त्यामुळे तू पिशाच्य योनीत आलायस. ही जी ब्राह्मण स्त्री आहे ही तुझ्या नावाने 10 दिवसाचं कर्म करील आणि मग 10व्या दिवशी तुला गती प्राप्त होईल. तुझं कर्म ही स्त्री करेल. माझे भक्त आहेत, माझे शिष्य आहे, माझं ऐकतील, तुला गती होण्याकरता तुझं जे कर्म झालं नाही. श्री गुरु म्हणती, तयासी विप्रवनिता भावेसी, भाव ठेवून भक्ती अंतःकरणाने तुला मुक्ती मिळावी याकरता करील कर्म 10 दिवशी, 10 दिवसाचं कर्म ही करेल, मग गती होईल तुझं, मग तुला गती मिळेल. येणे परी तयासी, अशा प्रकारे तिला सांगितलं, त्या ब्राह्मण पिशाच्याला सांगितलं आणि नंतर त्या स्त्रीला सांगतात, जे जे असेल तुझं पाशी आचारी कर्म तया नावी आहे. बघ तुझ्याकडे तेवढे पैसे नाहीये, तेवढं द्रव्य नाहीये, पण तुझ्याकडे जे आहे ते त्याच्या नावाने दान कर, त्याच्या नावाने दे. 8 तीर्थावर स्नान कर त्याच्या नावाने. आता त्याला उद्धार गती प्राप्त व्हायला पाहिजे, तो बाकी काही मागत नाही आता, पण तुझं कर्तव्य आहे, तुझ्याकडे जे काय आहे ते त्याच्या नावाने तुला दान द्यायचं आहे. 8 तीर्थावर त्याच्या नावाने स्नान कर. किती दिवस? 7 दिवस. त्याच पद्धतीने औदुंबराला पाणी घाल, औदुंबराला स्नपन कर, तुझे ब्रह्महत्येचे दोष जातील. बरं बाळा, ब्रह्महत्या तुझे दोषी जातील त्वरित, भरोसा ठेव. मी सांगतो असं कर, तुझे ब्रह्महत्येचे दोष जातील आणि कन्या पुत्र म्हणजे मुलगी आणि मुलगा दोन्ही तुला शतायुष्य होतील, असं सद्गुरू तिला सांगतात. हे सगळं तिला स्वप्नामध्ये दिसतंय. बरं, स्वप्नामध्ये सद्गुरूंनी तिला सांगितलंय, स्वप्नामध्ये त्या पिशाच्यानी तिला धाक दाखवलाय. हे सगळं तिला स्वप्नात सांगितलं आणि अशा प्रकारचं स्वप्न पडलं आणि तिला तात्काळ जाग आली. थोडी घाबरली, इकडे तिकडे बघितलं, गुरुमूर्ती काही दिसेना, पण सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे 10 दिवस तिने आचरण केलं. 7 दिवस स्नान करावं, औदुंबराचं स्नपन करावं. त्या ब्राह्मणाच्या नावाने स्नान केलं, औदुंबराला स्नपन केलं.
अहो सद्गुरूंचं वाक्य, गुरुवाक्य, ब्रह्महत्यासारखा दोष तिचा गेला हो, गेला गेला. ब्रह्महत्येचा दोष तिला गेला. एवढंच काय, इकडे त्या ब्राह्मणाला पण गती मिळाली. तो पण पिशाच योनीतनं मुक्त झाला. बरं, सद्गुरू कुठे गाणगापुरात आहे बरं का. तरीही म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी ते गुप्त रूपाने आहे. बर, हिने हे 10 दिवसाचं कर्म केल्यानंतर तिचा ब्रह्महत्या गेली, त्या ब्राह्मणाला मोक्ष मिळाला आणि त्याच दिवशी तिला स्वप्न पडलं. पुन्हा त्याच दिवशी तिला परत स्वप्न पडलं. बर, या स्वप्नामध्ये सद्गुरू आले. या स्वप्नात सद्गुरू आले आणि मग तिला 2 नारळ दिले स्वप्नामध्येच. ये दिवशी स्वप्नात प्रत्यक्ष आले सद्गुरुनाथ. नारिकेल 2 देत भरली ओटी ती. 2 नारळ देऊन तिची ओटी भरली हो. ब्रह्महत्येचा दोष तिचा गेला, त्या ब्राह्मणाला सद्गती मिळाली. आणि मग तिला सांगितले, हे बाई ऐक, तू जे अनुष्ठान केलं होतंस, तू जी माझी सेवा केली होतीस, तू ज्या औदुंबराला प्रदक्षिणा मारल्या होत्यास, तू ज्या माझ्या पादुकांचं पूजन केलं होतंस, या सगळ्याचं पारणा करतो. आता या सगळ्याचं तू पारणं कर. तुला वेदरत असा मुलगा होईल, ज्याला सर्व वेद येतात, त्याची संतती वाढेल. काही चिंता करू नकोस, पारणं कर. आता तुझ्या अनुष्ठानाचं पारणं कर. तुला वेदरत असा मुलगा होईल, त्याची पण संतती वाढेल. काही काळजी करू नको. हे तिला स्वप्नात ओटी भरली तिची. तिला 2 नारळ दिले. गुरु निरोप आराधन, गुरुवाक्य प्रमाण सद्गुरूंनी सांगितलंय, ती आपल्या पतीला सांगतेय. सद्गुरूंचा निरोप त्या पतीला देते. सद्गुरूंनी स्वप्नात जे सांगितलं ते त्या आपल्या पतीला सांगते. आणि सद्गुरूंच्या म्हणण्यानुसार, सद्गुरूंच्या आज्ञेनुसार ते दोघं नवरा बायको सांगतात तशी करतात. त्यामुळे सद्गुरू प्रकट झाले. गुरु राणा सद्गुरू पुन्हा प्रगट झाले. आता स्वप्न नाही, आता समोर दिसतायत. तसं लोखंडाला परीस लागावं तसं त्यांचं झालं हो. गुरु निरोपाराधन करीती दाम्पत्य मनपूर्ण. गुरूंनी सांगितली तशी आराधना मनापासून त्या पतिपत्नींनी केली. सद्गुरू प्रगट झाले, आशीर्वाद दिला. ज्याप्रमाणे लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हावा त्याचप्रमाणे झालं हो. काय झालं? पुढे त्या नारीसी, नंतर त्या स्त्रीला 2 पुत्र झाले. पुत्र युग्म सद्वंशी. सद्गुरूंच्या कृपेने तिला 2 मुलं झाली. ज्येष्ठ पुत्राचा व्रतबंध केला, समारंभ केला. व्रतबंध करिता ज्येष्ठासी समारंभ अतिहर्षी. चौल कर्म दुजियासी करुपासी माता पिता. आनंद झालाय. मुलं झाली, मुलं मोठी झाली आणि मुलाची मुंज केली.
त्या दिवशी शौल कर्म केलं आणि समारंभ जोरात झाला. सगळी तयारी झालेली आहे. पण त्या दिवशी मध्यरात्री मुलाला व्याधी झाली. रोग झाला त्या मुलाला. कुठला? धनुर्वात झाला. हो, धनुर्वात झाला. व्याधी अष्टी अष्टोत्तर एकावनी एक थोर. फार विचित्र. धनुर्वात झाला. काय झालं पुढे? मग नामधारकांनी ऐकलं हे. अरे, सद्गुरूंच्या कृपेने तर तिला मुलं झाली. 8 वर्षाचं जी मुलं कधीच वाचत नव्हती. 8व्या वर्षी त्या मुलाचा व्रतबंधही झाला. आणि व्रतबंधाच्या दिवशीच मध्यरात्री त्या मुलाला व्याधी होते आणि ती सुद्धा धनुर्वात होतो. आय 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 आय, काय हे दुःख. काय झालं असेल पुढे? पुढे काय झालं हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.